विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बिझनेस इकॉनॉमिक्स मधल्या शाश्वत आर्थिक विकास याचा अभ्यास करणार आहोत आणि सस्टेनेबल इकॉनॉमिक डेव्हलपमेंट याचा विचार करत असताना याच्यामध्ये अनेक गोष्टींचा आपल्याला खऱ्या अर्थाने विचार करायचा आहे. मुळात आपल्याला एक कन्सेप्ट समजून घ्यायचे आहे की आर्थिक विकास व आर्थिक वृद्धी या दोन्हीमध्ये नेमका काय फरक आहे, त्याचं मोजमापन कशा पद्धतीने केलं जातं. दुसरे बाजू आहे ते शाश्वत आर्थिक विकासाची उद्दिष्ट काय आहेत. आज आपण बघतो आहे की दिवसेंदिवस पाण्याचे प्रश्न निर्माण होत चाललेले आहेत, प्रदूषणाचे प्रश्न निर्माण होत चाललेले आहेत, लोकसंख्येच्या मानानं उत्पादन कमी पडत चाललेलं आपल्याला दिसत आहे आणि म्हणून आज आपल्या पिढीला कमी पडते, पुढच्या पिढीला तरी मिळणारच नाही अशा प्रकारची अवस्था आहे. अजूनही अनेक बाबतीत रोगराई असलेली आपल्याला दिसते आहे. अजूनही बालमृत्यूचं प्रमाण जास्त असलेलं आपल्याला दिसत आहे. दारिद्र्याचं प्रमाण जास्त असलेलं आपल्याला दिसून येतं आणि म्हणून याच्याविषयीच्या एक ठोस उपाययोजना संयुक्त राष्ट्र संघानं आपल्याला घालून दिलेली आहे आणि या संयुक्त राष्ट्र संघानं जी शाश्वत आर्थिक विकासाची जी उद्दिष्ट ठरवलेली आहेत, या उद्दिष्टामध्ये आपल्याला या ठिकाणी 8 उद्दिष्टांचा विचार करायचा आहे. त्यापैकी पहिलं म्हणजे दारिद्र्य निर्मूलन, दुसरं म्हणजे प्राथमिक शिक्षण, तिसरं म्हणजे लिंग समानता व स्त्रियांचं सबलीकरण, चौथं म्हणजे बालमृत्यूचे मध्ये घट करणं, मातांच्या आरोग्यामध्ये सुधारणा करणं, HIV, एड्स किंवा मलेरिया यासारखे किंवा इतर जे रोग आहेत ते नष्ट करणं, निरंतर पर्यावरणाची हमी हे सगळ्यात महत्त्वाचे आहे आणि जागतिक पातळीवरील जी भागीदारी आहे ती भागीदारी कशी वाढेल आणि सगळ्या जगाचाच एक विकास कसा चांगल्या पद्धतीने होईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करायचे. हे जरी युनोनं घालून दिलेलं असलं आणि सांगितलेलं असलं, सहस्त्रकातील ही जरी महत्त्वपूर्ण उद्दिष्ट असली तर त्याची भारतामध्ये अंमलबजावणी किंवा जगातील सर्वच देशांच्यामध्ये अंमलबजावणी तितक्याच तत्परतेनं करण्यात आली आणि म्हणून युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन जे आहे, संयुक्त राष्ट्र संघटना जी आहे, या संयुक्त राष्ट्र संघटनेनं ठरवलेली ही या सहस्त्रकातील उद्दिष्ट जी आहेत ती उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून योग्य प्रकारची अंमलबजावणी करण्यात आली आणि यानंतर आपल्याला जो विचार करायचा तो भारतामध्ये आजकाल आपण बघतो आहे की जसं डिजिटल इंडिया आहे, तशाच प्रकारचे वेगवेगळ्या कन्सेप्ट आता आधुनिक भारतामध्ये चाललेले आपल्याला दिसत आहेत आणि म्हणून भारतात बनवा, मेक इन इंडिया ही एक संकल्पना आपल्याला माहिती आहे की आपल्या सध्या भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी मेक इन इंडिया ही योजना डिक्लेअर केली आणि म्हणून मेक इन इंडियामध्ये भारतामध्येच वस्तू व सेवाचं उत्पादन झालं पाहिजे आणि आयात आपली कमी झाली पाहिजे आणि म्हणून त्यासाठी या योजनेअंतर्गत धोरणात्मक प्रोत्साहन देणं, नवीन प्रक्रिया करणं, पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणं, प्राधान्य क्षेत्र निर्माण करणं आणि एक नवीन दृष्टिकोन त्याच्यातून अस्तित्वामध्ये आणणं या दृष्टिकोनातून प्रयत्न केलेले आपल्याला दिसतात आणि म्हणून याचाही विचार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. 2016 मध्ये कौशल्य भारत, स्किल इन इंडिया याचाही विचार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे की प्रत्येक व्यक्तीला एक नैसर्गिक काही ना काहीतरी वरदान असतं आणि त्या वरदानाच्या आधारावरती त्याला आपलं एक जीवन चांगलं जगता यावं म्हणून त्याच्या अंतर्भूत असणाऱ्या गुणांना एक आपण म्हणतो की कौशल्य त्याच्यामधलं जे आहे ते कौशल्य अधिक चांगल्या पद्धतीने निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून कौशल्य भारत हे नवीन नवीन वस्तू उत्पादन करणारा, एक नवीन काहीतरी घडवणारा भारत असा एक कौशल्य विकासाचा कार्यक्रम भारतामध्ये राबवला गेलेला आपल्याला दिसून येतो. 2015 मध्ये भारतामध्येच गुंतवणुका करा ही कन्सेप्ट आणलेली आपल्याला दिसते आणि त्याला जास्तीत जास्त प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिकोनातून आपण जर बघितलं तर 2010 पासूनच प्रयत्न केलेले आपल्याला दिसतात. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला आज या लेक्चर्समध्ये करावायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, शाश्वत आर्थिक
आर्थिक विकास म्हणजे काय, इथूनच खरं आपल्याला सुरुवात करावयाची आहे की भविष्यकाळातील पिढीसाठी आर्थिक विकास घडवून आणणं आणि हा आर्थिक विकास घडवून आणत असताना तो वर्तमान काळापासूनच आपल्याला असं दिसून येईल की तो सातत्यपूर्ण विकास निर्माण झाला पाहिजे. आणि म्हणून शाश्वत विकास याचा अर्थ असा की केवळ आत्ताच्याच पिढीला नाही तर भविष्य काळामध्ये पुढल्या पिढीला सुद्धा पुरेल इतक्या प्रकारचं असणारं विकासात्मक साधनं, मग त्याच्यासाठी अन्न असेल, निवारा असेल किंवा त्याची जीवननिर्वाहाची साधनं असतील, ही सगळी उपलब्ध करून देणं महत्त्वाचं आहे. आणि म्हणून भावी पिढीच्या आर्थिक विकासासाठी कोणत्याही प्रकारची तडजोड न करता वर्तमान काळातील असणाऱ्या साधन सामुग्रीचा योग्य वापर करून आर्थिक विकास घडवून आणणे म्हणजेच शाश्वत आर्थिक विकास घडवून आणणे, की जो आज आपल्याला असं दिसून येत आहे की भविष्य काळातील पिढीला कुठल्याही प्रकारची तडजोड करायला लागू नये, त्यांना हे मिळत नाही ते मिळत नाही असं होऊ नये किंवा त्यांना कुठल्याही प्रकारची उदरनिर्वाहाची साधनांची कमतरता भासू नये, त्याचबरोबर पर्यावरणाचे असणाऱ्या घटकांची कमतरता भासू नये. या दृष्टिकोनातून आजच आपल्याला अशा पद्धतीनं पावलं उचलावी लागतील की भविष्यातील पिढीला कोणत्याही प्रकारची तडजोड करावी लागणार नाही आणि अशा प्रकारचा असणारा वर्तमान काळातील आर्थिक विकास म्हणजेच शाश्वत आर्थिक विकास होय. आता शाश्वत आर्थिक विकासाचे कन्सेप्ट अभ्यासात पूर्वी आपल्याला एक गोष्ट प्रकर्षाने विचारात घ्यावी लागेल, ती म्हणजे आर्थिक विकास व आर्थिक वृद्धी. आर्थिक वृद्धीचा ज्यावेळी आपण विचार करतो, वृद्धी म्हणजे ग्रोथ, इकॉनॉमिक ग्रोथ आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंट अशा दोन वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत. आता मग इकॉनॉमिक ग्रोथचा विचार करत असताना आपल्याला असं दिसून येईल की त्याच्यामध्ये संख्यात्मक वाढ ही विचारात घेतली जाते. म्हणजे उत्पादन कितीनं वाढलं, लोकसंख्या कितीनं वाढली किंवा उद्योगधंद्यांची संख्या किती झाली, ज्याला आपण संख्यात्मक वाढ असं म्हणतो, ही संख्यात्मक वाढ आपल्याला असं दिसून येतं की वृद्धीमध्ये येत असलेलं आपल्याला दिसतं. त्याचा समाज उपयोगी वापर होतो किंवा नाही होत, समाजावरती कोणते परिणाम होतात याचा विचार मात्र ग्रोथमध्ये केला जात नाही. ग्रोथमध्ये एवढंच विचारात घेतलं जाते की वाढ होते किंवा नाही. आणि त्यामुळं आपल्याला असं दिसून येईल की आपल्याला असं दिसेल की उद्योगधंद्यांची संख्या वाढली, पण कोणत्या उद्योगधंद्यांची संख्या वाढली हे मात्र असत नाही. एकूण भारतातील उद्योगधंदा वाढीस लागला. मग हा वाढीस लागत असताना गेल्या वर्षी जर आपल्याला असं दिसून येईल की 100 उद्योगधंदे होते, तर यावर्षी आपल्याला असं दिसेल की 150 उद्योगधंदे झाले. याचा अर्थ असा की 50 उद्योगांची नव्यानं भर पडली. पण हे 50 उद्योग समाज उपयुक्त वस्तू उत्पादन करतात, समाजाचे हित जोपासतात की नाही याचा मात्र विचार ग्रोथमध्ये केला जात नाही. म्हणजे याचा अर्थ असा की ग्रोथमध्ये केवळ संख्यात्मक वाढ विचारात घेतली जाते. भारतातील लोकसंख्या वाढ. आता लोकसंख्या वाढ म्हटलं की आपल्याला असं दिसून येते की एकूण भारताची लोकसंख्या की जी आपण म्हणतो की 1,21 कोटी इतकी 30 कोटीकडं गेलेली आपल्याला दिसून येते. ही लोकसंख्येची वाढ, पण त्याच्यामध्ये असं विचारात घेतलं जात नाही की याच्यातली कमवती लोकसंख्या किती की जी उत्पादन कार्यामध्ये समाविष्ट होते याचा विचार केला जात नाही. त्यामुळे याच्यामध्ये लहान बालकापासून ते वृद्ध लोकांच्या पर्यंत स्त्री पुरुष सगळ्यांचा समावेश एकूण संख्येत होतो. त्यामुळे आर्थिक वृद्धी ही संकल्पना जी आहे ती केवळ संख्यात्मक दृष्टिकोनावरती आधारलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळं आपण जरी एखादं उत्पादन संख्यात्मक मोजत असलो तरी सुद्धा या संख्येपेक्षा सुद्धा त्याचा सामाजिक दृष्टिकोन काय आहे, समाजामध्ये किती बदल घडून आला हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणून सामाजिक बदल विचारात घेत असताना त्याची गुणवत्ता किंवा गुणात्मक बदल हे महत्त्वाचे आहे. आणि म्हणून आर्थिक विकास या संकल्पनेमध्ये आपण जर बघितलं तर आपल्याला असं दिसून येईल की गुणात्मक विकासाचा विचार केला जातो. मग आमचं राष्ट्रीय उत्पन्न, दरडोई उत्पन्न जरी वाढलं तर मग शेती क्षेत्रामध्ये किती वाढलं, उद्योगधंद्यामध्ये किती वाढलं, सेवा क्षेत्रामध्ये किती वाढलं, कोणकोणत्या वस्तूंचं उत्पादन वाढलं. मग उद्योगधंद्यामध्ये वाढत असताना अभियांत्रिकी उद्योगधंद्यामधलं किती वाढलं, रासायनिक उद्योगधंद्यामधलं किती वाढलं किंवा आपल्याला असं दिसून येईल की धूम्रपान उद्योगधंद्यामधलं किती वाढलं याचा विचार केला जातो आणि याच्यावरती आर्थिक विकास निश्चित केला जातो. म्हणजे आपल्याला असं दिसून येईल की धूम्रपान उत्पादन करणाऱ्या उद्योगधंद्याचं प्रमाण वाढलं तर ते समाजाला निघालं अशा पद्धतीचं. त्यामुळे आर्थिक विकासाची संकल्पना ही साकल्यानं मानली जात असल्यामुळं त्याचा विस्तृत दृष्टिकोन असलेला आपल्याला दिसून येतो.
समाजाची प्रगती किंवा आपल्याला असं दिसून येईल की त्या देशाची प्रगती जी मोजमापन केलं जातं ते आर्थिक वृद्धीवरती फारसं न करता आर्थिक विकासावरती केलं जातं. कारण आर्थिक विकासामध्ये सर्व गोष्टींचा देशांतर्गत सर्व उत्पादना प्रक्रियांचा समावेश होत असतो आणि त्यामुळे प्राथमिक क्षेत्रातून मिळणारं उत्पादन असेल, द्वितीय क्षेत्रातून मिळणारं उत्पादन असेल किंवा तृतीय क्षेत्रातून मिळणारं उत्पादन असेल, या सर्व उत्पादनाचा विचार हा आपल्याला असं दिसून येईल की आर्थिक विकासात केला जातो आणि त्याच्या आधारावरती देश मग कोणत्या क्षेत्रामध्ये प्रगतिशील आहे, मग सेवा क्षेत्रामध्ये प्रगतशील झालाय की द्वितीय क्षेत्रामध्ये म्हणजे औद्योगिक क्षेत्रामध्ये प्रगतशील झालाय, हे आपल्याला पटकन लक्षात येतं. आणि मग आधुनिक ज्याला म्हणतो आधुनिकीकरण जे चाललेलं आहे, हे आधुनिकीकरण कोणकोणत्या क्षेत्रामध्ये येत असतं याचंही मोजमापन आपल्याला असं दिसून येईल की आर्थिक विकासामध्ये केलं जातं. तेव्हा आर्थिक विकासामध्ये प्रत्येक गुणात्मक गोष्टींचा विचार केला जातो आणि हा गुणात्मक विचार केला जात असल्यामुळे साहजिकच आर्थिक वृद्धीपेक्षा आर्थिक विकास ही अतिशय विस्तृत अशा प्रकारची संकल्पना असलेली आपल्याला दिसते. आता आपल्याला बोलायचं आहे ते म्हणजे शाश्वत आर्थिक विकासाच्या उद्दिष्टाकडे. आपण मगाशीच बघितलं की शाश्वत आर्थिक विकासाची जी उद्दिष्ट आहेत, या उद्दिष्टामध्ये आपल्याला असं दिसेल की भविष्यातील पिढीच्या आर्थिक विकासामध्ये आपल्याला असं दिसेल की कोणतीही तडजोड राहणार नाही आणि या दृष्टिकोनातून वर्तमान काळामध्ये केलेला आर्थिक विकास, मग ही तडजोड न करत असताना आपल्याला असं दिसून येईल की या शाश्वत आर्थिक विकासाचे नेमके निकष काय आहेत आणि या निकषांचा सुद्धा आपल्याला थोडाफार विचार करायचा आहे की एकंदरीत आपण जर बघितलं तर एक आर्थिक निकष आहे की लोकांचं आर्थिक उत्पन्न किती वाढलं हे महत्वाचं आहे. म्हणजे एकंदरीत आपल्याला असं दिसून की दुर्दैवी उत्पन्न असेल म्हणजे प्रतिमानसी उत्पन्न असेल किंवा संपूर्ण असणाऱ्या भारतातील असणाऱ्या लोकांचं उत्पन्न असेल, हे उत्पन्न वाढत असताना आर्थिक विकासाचा ज्यावेळी विचार करतो त्यावेळी आपल्याला असं दिसून येईल की लोकांच्या एकूण उत्पन्नाचा आणि देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पादनाचा विचार याच्यामध्ये केला जात असलेला आपल्याला दिसतो. म्हणजे प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र, तृतीय क्षेत्र यांच्यामध्ये जेव्हा आपल्याला असं दिसून येईल की बदल घडून येतात आणि या बदलानं रूप आपल्याला असं दिसून येईल की उत्पादनामध्ये वाढ घडून येतात, त्यावेळीच आर्थिक विकास होतोय असं म्हटलं जात असलेलं आपल्याला दिसून येतं. दुसरा बाजू अशी आहे की सामाजिक विकास काय होतो, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आजही आपण जर बघितलं तरी आपण आर्थिकदृष्ट्या थोडंफार प्रगत होत चाललेलं असलं तरी अजूनही सामाजिक दृष्ट्या आपण मागासलेला असलेला आपल्याला दिसतं. त्यामुळं आपल्याकडे आजही स्त्रियांचा दुय्यम दर्जा असलेला आपल्याला दिसतो, लिंगभेदता असलेली आपल्याला दिसून येते, आजही आपल्याकडे शिक्षणाच्या पुरेशा व्यवस्था असलेल्या आपल्याला दिसून येतात. म्हणजे हे सगळ्या गोष्टींचा पॅरामीटर जर कुठे येऊन पोहोचतो तर तो आपल्या सामाजिक विकासाकडे पोहोचतो आणि म्हणून सामाजिक विकास हे सुद्धा आपल्याला असं दिसून येईल की सगळ्यात महत्त्वाचं शाश्वत विकासासाठी आवश्यक आहे, त्याचाही विचार केला जात असलेला आपल्याला दिसतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्या ठिकाणी आपण राहतो आहे तिथलं असणारं पर्यावरण महत्त्वाचं आहे आणि या पर्यावरणाचेच परिणाम आपल्या जीवनमानावरती होत असलेले आपल्याला दिसतात, आपल्या राहणीमानावरती होत असलेले दिसतात, आपल्या आयुर्मानावरती होत असलेले आपल्याला दिसतात, आपल्या निरोगीपणावरती होत असलेले आपल्याला दिसतात. याचं कारण असं की अनेक नैसर्गिक घटकांची आपल्याला अत्यंत गरज आहे. मग पाण्याची असू दे, हवेची असू दे किंवा आपल्याला असं दिसून येईल की जमिनीची असू दे, हे सगळे घटक जे आहेत ते निसर्गदत्त घटक आहेत आणि निसर्ग निर्मित घटकांचा आपल्याला सुयोग्य पद्धतीनं वापर करणं, पर्यावरणाची हानी थांबवणं, निरंतर पर्यावरण संरक्षण निर्माण करणं ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे. नाहीतर पुढच्या भावी पिढीला आपण जर विचारात घेतलं तर शुद्ध पाणी मिळणार नाहीये, त्याचबरोबर शुद्ध हवा मिळणार नाहीये, चांगल्या प्रकारचे उत्पादक जमीन शिल्लक राहणार नाहीये आणि या सगळ्यांचा परिणाम असा होईल की आम्ही जरी भौतिक वस्तू देत असलो तरी सुद्धा जीवनासाठी लागणाऱ्या ज्या मूलभूत गरजेच्या गोष्टी आहेत की ज्या निसर्गाकडून आम्हाला विनामूल्य उपलब्ध झालेले आहेत त्यांची मात्र आम्हाला कमतरता भासेल आणि म्हणून आम्हाला शाश्वत आर्थिक विकासाचा विचार करत असताना पर्यावरणाच्या विकासाचा सुद्धा विचार महत्त्वपूर्ण करावा लागेल. आणि म्हणून 3 गोष्टी प्रामुख्याने याच्यामध्ये महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे आमचा आर्थिक विकास, दुसरं म्हणजे आमचा असणारा सामाजिक विकास आणि तिसरं म्हणजे आमचा असणारा पर्यावरणीय विकास. या 3 विकासाचे मुद्दे आहेत हे महत्त्वपूर्ण असलेले आम्हाला दिसतात. या बरोबर आपण जर बघितलं तर आपल्याला असं दिसून येईल की शाश्वत आर्थिक विकासाची उद्दिष्ट ठरवत असताना म्हणजे संयुक्त राष्ट्र संघटना जी आहे या संयुक्त राष्ट्र संघटनेने एका कार्यक्रमाची जागणी घेतली. म्हणजे हे सगळं भारतामध्येच होतंय असं नाहीये, भारतासारख्या अनेक अविकसित, विकसित,
अनेक अशा देशांच्या मध्ये सुद्धा हे सगळे प्रश्न तयार होत चाललेले आपल्याला दिसतात. आणि म्हणून या जगामध्ये चांगल्या प्रकारची शांतता नांदावी, चांगल्या प्रकारचं लोकांनी जीवन जगावं, लोकांच्या राहणीमानाचा दर्जा वाढावा, आर्थिक उत्पन्न वाढावं, या दृष्टिकोनातून त्यांचं आयुर्मान वाढावं, या दृष्टिकोनातून जागतिक असणाऱ्या संयुक्त राष्ट्र संघ जो आहे, या संयुक्त राष्ट्र संघानंच आपल्याला असं दिसून येईल की 2000 पासून म्हणजे 2015 ते 2030 पर्यंत काही उद्दिष्ट निश्चित केलेले आपल्याला दिसतात की ज्याचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. सगळ्यात महत्त्वाचं आपण जर बघितलं तर जवळपास 17 उद्दिष्ट जरी सांगितलेली असली तरी त्याच्यामध्ये महत्त्वपूर्ण जे उद्दिष्ट आहे या 17 उद्दिष्टांचा समावेशच मुळात 8 उद्दिष्टामध्ये केलेला आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून प्रत्येक उद्दिष्ट आपल्याला साकल्यानं किंवा विस्तृत पद्धतीने आपल्याला अभ्यास व्हायचा आहे. यापैकी पहिलं म्हणजे आपण जर बघितलं तर दारिद्र्य निर्मूलन करणं किंवा भुकेचा प्रश्न मिटवणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. एकंदरीत आजही आपण जर बघितलं तर अनेक लोकसंख्या जी आहे ती मोठ्या स्वरूपामध्ये आजही दारिद्र्यामध्ये जीवन करते की ज्यांच्या मूलभूत गरजांची पूर्तता झाली नाही किंवा ज्यांना कमी उष्मांकाचं अन्न ग्रहण करावं लागते अशा सर्व लोकांचा समावेश आपण जर बघितलं तर दारिद्र्यामध्ये होतो. आणि म्हणून दारिद्र्य हे कमी झालं पाहिजे आणि प्रत्येकाला लागणाऱ्या जीवनावश्यक गरजांची पूर्तता करता आली पाहिजे किंवा त्याच्या लागणाऱ्या वाढीसाठी जे काही उष्मांकाची गरज आहे तेवढ्या उष्मांकाचा आहार त्याला प्राप्त झाला पाहिजे, तेवढं त्याला उत्पन्न मिळालं पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तरच दारिद्र्य निर्मूलन होऊ शकतं. आणि म्हणून देशातील असणाऱ्या दारिद्र्याचा प्रश्न असेल किंवा भुकेचा प्रश्न असेल तो मिटवण्याच्या दृष्टिकोनातून उपाययोजना करणं महत्त्वाचं आहे. आणि म्हणून 1990 ते 2015 पर्यंत आपण जर बघितलं तर आपल्याला असं दिसून येईल की याविषयीची टप्प्याटप्प्यानं पावलं उचललेली आपल्याला दिसतात. भारतामध्ये सुद्धा गरिबी हटावची घोषणा 6व्या पंचवार्षिक योजनेच्या वेळेला केली होती, म्हणजे 5व्या पंचवार्षिक योजनेच्या शेवटी आणि 6व्या पंचवार्षिक योजनेच्या सुरुवातीला. परंतु आजही आपण बघतोय की गरिबी हटावची घोषणा झाली, निष्कर्मी कार्यक्रम आणलं तरी सुद्धा गरिबी आपल्याला कमी झाली नाही. कारण आजही लोकांना प्राथमिक गरजांची पूर्तता करता येत नाही, मूलभूत गरजांची पूर्तता करता येत नाही. आणि म्हणून आपल्यासारख्या अनेक देश आहेत की तिथेही तशा प्रकारचे प्रश्न आहेत. आणि म्हणून संयुक्त राष्ट्र संघानं पहिलं जे उद्दिष्ट ठरवलं की एक दारिद्र्य निर्मूलन करणं आणि भुकेचा प्रश्न मिटवणं. म्हणजे आपल्याला असं दिसून येईल की येत्या 25 वर्षामध्ये म्हणजे 1990 ते 2015 म्हणजे 25 वर्षामध्ये लोकांचं उत्पन्न वाढणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि हे उत्पन्न किमान $1 जास्तीत जास्त असलं पाहिजे, कारण $1 ते कमी होतं, ते वाढणं महत्त्वाची गोष्ट आहे. आणि ते दृष्टिकोनातून पावलं टाकलेले आपल्याला दिसतात. आणि यासाठी आपण जर बघितलं तर चांगल्या प्रकारचे रोजगार निर्माण होणं असेल किंवा त्याला चांगल्या ठिकाणी काम करणं असेल, चांगलं उत्पन्न मिळणं असेल, या दृष्टिकोनातून पावलं जर टाकली तर दारिद्र्य निर्मूलन होऊ शकतं. आणि दारिद्र्य निर्मूलन झालं की भुकेचा प्रश्न मिटू शकतो. प्राथमिक शिक्षण हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो असलेलं आपल्याला दिसतंय. आज हे आपल्याकडं जर विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात शाळांची जर संख्या काढली तर ती कमी असलेली आपल्याला दिसते किंवा शाळामधली साधनं असतील किंवा शाळामध्ये असणारे शिक्षकांची उपलब्धता असेल ती कमी असलेली आपल्याला दिसते. अजूनही आपल्या देशामध्ये अनेक खेडोपाड्यामध्ये अनेक वस्त्यांच्यामध्ये आपल्याला एक शिक्षकी शाळा असलेली आपल्याला दिसते, चांगल्या प्रकारची इमारत नसलेली आपल्याला दिसते किंवा चांगल्या प्रकारच्या सोयी सुविधा शाळेमध्ये असलेल्या आपल्याला दिसत नाही. आणि म्हणून आपल्याला अनेक वेळा शाळाच नसलेल्या आपल्याला दिसतात. आणि म्हणून प्राथमिक शिक्षण हे प्रत्येक विद्यार्थ्याला मिळालं पाहिजे, या दृष्टिकोनातून आपल्याला असं दिसून येते की संयुक्त राष्ट्र संघानं हे ठरवलेलं आहे. म्हणजे प्रत्येक मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे त्याला 2015 पर्यंत हे शिक्षण मिळालंच पाहिजे, ते त्याचा हक्क राहील. या दृष्टिकोनातून प्रत्येक देशानं पावलं टाकली पाहिजे. आणि म्हणून भारत सरकारनं सुद्धा 1986ला जे शैक्षणिक धोरण आणलं त्याच्यामध्ये प्राथमिक शिक्षण हे सक्तीचं आणि मोफत केलं. म्हणजे आपण अगोदरच पावलं उचललेले आहे. फक्त संयुक्त राष्ट्र संघानं पुन्हा त्याला उजाळा देऊन अधिक त्याचा प्रसार करण्याच्या दृष्टिकोनातून हे उद्दिष्ट गाठलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर लिंग समानता व स्त्रियांचं सबलीकरण हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता लिंग समानता करत असताना आपल्याला असं दिसून येतं की स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये भेदाभेद असता कामा नये. आज हे आपण ग्रामीण भागामध्ये जर विद्यार्थी मित्रांनो बघितलं तर स्त्रियांना मिळणारा मजुरीचा दर वेगळा, पुरुषांना असणारा
मजुरीचा दर वेगळा, आजही घरामध्ये मुलगा मुलगी अशा प्रकारचे भेदाभेद, म्हणजे इथं कुठं ना कुठंतरी लिंग भेदाभेदावरती आधारलेली व्यवस्था आपल्याला दिसते. आणि ही असता कामा नये. मुलगा असो किंवा मुलगी असो, दोघांनाही समानतेचा अधिकार असला पाहिजे, तो भेद असता कामा नये. आणि दोघांनाही प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण हे अनिवार्य मिळालं पाहिजे. मुलालाही मिळालं पाहिजे, मुलीलाही मिळालं पाहिजे. आणि म्हणून भारतामध्ये तरी आपण जर बघितलं तर 12वीपर्यंतचं जवळपास शिक्षण मुलींच्यासाठी मोफतच केलेलं आहे. म्हणजे मुलीला शिक्षण द्या अशा प्रकारच्या अनेक जाहिराती सुद्धा आपण देशामध्ये बघतो आहोत. मुलालाही शिक्षण दिलं पाहिजे, मुलीलाही शिक्षण दिलं पाहिजे. आणि एक सुशिक्षित भारत, एक आपल्याला असं दिसून येईल की बौद्धिक भारत निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून हे उद्दिष्ट सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि याच्यामध्ये आपण जर बघितलं तर नुसतं शिक्षण घेऊन नये, तर स्त्रियांचं सबलीकरण सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे की त्यांना अनेक ठिकाणी रोजगार उपलब्ध करून देणं, समान कामासाठी समान वेतन देणं, हे तर आपल्या घटनेमध्ये तरतूद आहे. म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं तर स्त्रियांना सुद्धा आर्थिकदृष्ट्या सबलीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा प्रयत्न केले जावे. आणि म्हणून आजकाल आपण बघतो आहे की महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये सुद्धा बचत गटाच्या माध्यमातून असेल अनेक उद्योगधंदे हे स्त्रियांच्यासाठी आपल्याला उपलब्ध करून दिले जातात. त्यांनी तिथंच उद्योग व्यवसाय करावा किंवा अनेक घरगुती व्यवसाय त्याच्यासाठी उपलब्ध करून दिलेले आपल्याला दिसतात. याचं कारण असं आहे की स्त्रियांना सामाजिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या सबलीकरण करणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. बालमृत्यूचा दर कमी करणं, आपण जर बघितलं तर जवळपास भारतामध्ये बालमृत्यूचा दर मोठ्या स्वरूपाचा असलेला आपल्याला दिसतो. याचं कारण असं की कुपोषित माता, कुपोषित बालकं आणि त्याच्यामध्ये परत पावणाऱ्या बालकांचं प्रमाण, आणि हे प्रमाण आपण जर पाहिलं तर जवळपास आपल्याला असं दिसून येतं की येत्या 5 वर्षामध्ये 2/3 कमी करणं महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे कमीत कमी बालमृत्यू कसं होतील या दृष्टिकोनातून उपाय करणं आणि त्याच्यासाठी ज्या असणाऱ्या संरक्षणात्मक उपाययोजना करणं हे महत्त्वाची गोष्ट असलेली आपल्याला दिसते. त्याचबरोबर मातांच्या आरोग्यामध्ये सुद्धा सुधारणा होत असलेल्या आपल्याला दिसून येतं की जास्तीत जास्त मातांचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे. आणि म्हणून भारत सरकार एक लक्षात घ्या की ज्या माता आहेत, ज्या मुलाबाळांच्या आई आहेत, यांच्यासाठी आपल्याला असं दिसून की अनेक आरोग्यदायी उपाययोजना करत असलेल्या आपल्याला दिसतात. त्यामुळं माता मृत्युमुखी पडण्याचं प्रमाण किंवा कुपोषित राहण्याचं प्रमाण याच्यामुळे कमी होऊ शकतं. म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं तर मातांच्या आरोग्यामध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचलली. त्याचबरोबर आपण बघितलं की मागं एकदा जगाला जो विळखा गाठला तो HIV, एड्स, मलेरिया यासारख्या रोगाने, म्हणजे इतरही रोग असलेले आपल्याला दिसतात. आताही आपण कोविड किंवा कोरोना सारख्या रोगाला फाईट आउट करतो आहोत. आपण सगळे त्याच ह्याच्यातून चाललेलो आहोत. ही जे भयानक अशा प्रकारचे रोग आहेत, ह्या रोगांचं प्रमाण कमी करण्यापेक्षा नष्टच करणं. आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये प्लेग सारखे अनेक साथीचे रोग होते. प्लेग होता, देवी होता, कॉलरा होता, परंतु आपण त्याच्यावरती एक लक्षात घ्या आयुर्वेदानं आपल्या इतके मात केली जगातल्याच की ज्यामुळे हे रोग कायम स्वरूपाचे नष्ट झाले. तशाच पद्धतीने HIV सारखे किंवा एड्स सारखे, मलेरिया सारखे रोग जे आहेत हे रोग सुद्धा कायम स्वरूपाचे नष्ट व्हावे यासाठी औषध उपचार सुविधा, रुग्णालय यांची सुद्धा निर्मिती जास्तीत जास्त झाली पाहिजे की या औषध उपचारामुळं अशा प्रकारचे जे भयानक रोग आहेत यांचं निराकरण होईल किंवा पूर्णतः निर्मूलन होईल. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर निरंतर पर्यावरणाच्या हानी सुद्धा तितकीच महत्त्वाची की मी मगाशीच बघितलं की आपल्याला काही निसर्गदत्त घटक मिळाले आहेत. मग त्यामध्ये पाणी असेल, जमीन असेल, हवा असेल आणि हे सगळं पर्यावरण असेल. हे पर्यावरण जर आपण बघितलं मग त्याच्यामध्ये दृश्य अनेक प्रकारच्या गोष्टी येत असलेल्या आपल्याला दिसून येतात. भौतिक, अभौतिक वस्तूंचा समावेश त्याच्यामध्ये होत असलेला दिसतो आणि ह्याचं रक्षण होणं महत्त्वाची गोष्ट आहे. अन्यथा पुढच्या पिढीला ते मिळणं कठीण होईल. म्हणजे आज जे काय आपण पाणी शुद्धीकरणासाठी धडपडत आहोत त्या पुढच्या पिढीला हवेच्या शुद्धीकरणासाठी सुद्धा धडपडावं लागेल. अशा प्रकारची परिस्थिती आज प्रदूषणानं निर्माण होत चाललेली आपल्याला दिसतं. आणि म्हणून या प्रदूषणावरती प्रतिबंध करणं, प्रदूषण कमीत कमी होणं या दृष्टिकोनातून पावलं टाकणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे शाश्वत आर्थिक विकास करत असताना सगळ्यात महत्त्वाचं जलप्रदूषण असो, वायू प्रदूषण असो किंवा आपल्याला असं दिसून येईल की जमीन प्रदूषण असो, हे कमी कसं होईल आणि भावी पिढीसाठी त्याचं संरक्षण कशा पद्धतीने होईल, त्याच्यामध्ये चांगले उत्पादन कसं मिळेल,
लोकांना आरोग्यदायी जीवन कशा पद्धतीने जगता येईल या दृष्टिकोनातून निरंतर पर्यावरणाची हमी जी आहे हे निरंतर पर्यावरणाची हमी आपल्याला असं दिसून येईल की दिली पाहिजे. आणि म्हणून पर्यावरणाचा जो ऱ्हास होतो आहे हा ऱ्हास कमी करण्याच्या दृष्टिकोनातून पावलं जगानं टाकावीत, प्रत्येक देशानं टाकावीत. मग ते विकसनशील देश असतील, अविकसित असतील, विकसित देश असतील, या सर्वच देशांनी या निरंतर पर्यावरणाच्या साठी प्रयत्न केले पाहिजेत असं एक उद्दिष्ट ठरवलं. जागतिक पातळीवरील भागीदारी वाढवणे हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आज आपण बघतो आहे की अनेक वस्तू व सेवा ज्या आहेत त्या प्रदेशातून आपल्याला घ्याव्या लागत असलेल्या आपल्याला दिसतात किंवा एकंदरीत आपण घेत असलेल्या सुद्धा आपल्याला दिसून येतं. त्यामुळं या वस्तू व सेवा ज्या आहेत ह्या वस्तू व सेवांचा विचार करत असताना आपण जर पाहिलं तर सगळ्यात महत्त्वाचा आता मुक्त व्यापार धोरण येत चाललेलं आपल्याला दिसत आहे. मुक्त व्यापार धोरण आहे, त्याचबरोबर आपल्याला दुसरं मुक्त वित्तीय पद्धत आहे. म्हणजे कुणालाही कुठेही गुंतवणूक करता येते, कुणालाही कुठेही व्यापार करता येतो आणि याच्यामुळं देशांच्या मध्ये एक लक्षात घ्या व्यापार वृद्धीस एक प्रकारची मदत होणार आहे. आणि व्यापार वृद्धी ज्यावेळी होते त्यावेळी आर्थिक विकास घडून येत असलेला आपल्याला दिसतो. भेदाभेद कमी होतो, त्याचबरोबर अनेक चांगल्या गोष्टी आपल्याला उपलब्ध होतात. आधुनिक तंत्रज्ञान असेल, यंत्रसामुग्री असेल, वस्तू असतील या उपलब्ध होत असलेल्या आपल्याला दिसून येतात. तसेच आपल्या देशात उत्पादित होणारे सुद्धा अनेक वस्तू व सेवा या बाहेरील देशांना सुद्धा उपलब्ध होत असतात. आणि त्यामुळं आपल्याला असं दिसून येतं की जगाचा एक विकास होण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ही जागतिक पातळीवरील भागीदारी असलेली आपल्याला दिसते. त्याचबरोबर आपल्याला असं दिसून येईल की याच्यावरती जी काही नियंत्रणं पूर्वी बसवलेली होती व्यापारासाठी, आणि आपण सुद्धा एक अनुभव घेतला होता की इंग्रज व्यापारी म्हणून आले आणि देशात राज्यकर्ते झाले. त्यामुळं आपण सुद्धा एक संरक्षित व्यापार धोरण स्वीकारलेलं होतं. पण आज तशी परिस्थिती राहिलेली नाही. आज सगळं जगच मुक्त अर्थव्यवस्थेकडे, मुक्त व्यापार धोरणाकडे चाललेलं आपल्याला दिसून येतं. आणि त्यामुळं करवाटा असेल किंवा निर्यातीवरची बंधनं असतील, आयातीवरची बंधनं असतील, हे जे निर्बंध घातलेले हे निर्बंध शिथिल करून आपल्याला असं दिसून येईल की अधिक प्रगतीच्या दृष्टिकोनातून पावलं टाकली जात असलेले आपल्याला दिसतात. त्याचबरोबर आपल्याला असं दिसून येईल की अनेक देश जे आहेत ते कर्जामध्ये अडकलेले आपल्याला दिसून येतात. आणि म्हणून या देशांना सुद्धा एक आर्थिक मदत करून त्यांना कर्जातून मुक्तता करून त्यांच्या विकासासाठी नवीन कर्ज सुविधा सुद्धा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून जागतिक पातळीवरची भागीदारी असली पाहिजे. आणि म्हणून आपल्याला असं दिसून येतं की लहान देश असतील किंवा छोटी बेटं असतील, या असणाऱ्या देशांना इतर असणाऱ्या प्रगतशील देशांनी सुद्धा आर्थिक मदत करणं आणि त्यांना सुद्धा कर्जातून मुक्त करणं हेही आपल्याला असं दिसून येईल की जागतिक पातळीवरील भागीदारीचं कारण आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण जर बघितलं तर या सहस्त्रकाळातील ही शाश्वत आर्थिक विकासाची उद्दिष्ट असलेली आपल्याला दिसतात. आणि ही उद्दिष्ट आपल्याला आपण जर बघितलं तर जागतिक संयुक्त राष्ट्र संघटना जी आहे ही संयुक्त राष्ट्र संघटनेनं आपल्याला घालून दिलेले आपल्याला दिसतात. 2001 मधील संयुक्त राष्ट्र संघटनेनं अशा प्रकारची एक सर्व समावेशक अशी उद्दिष्ट, कम्प्रेहेन्सिव्ह सर्वसमावेशक अशी उद्दिष्ट तयार करून हे जगातील प्रत्येक देशाने त्याची अंमलबजावणी करावी असे एक संयुक्त बैठक घेतली. आणि आपल्याला असं दिसून येईल की 2002ला त्या मसुद्याला मान्यता दिली गेली आणि 2005 पासून त्याचं इम्प्लिमेंटेशन चांगल्या पद्धतीनं सुरू झालेलं आपल्याला दिसतं. म्हणजे एकंदरीत अंमलबजावण्या ज्या आहेत त्या अंमलबजावण्या चांगल्या पद्धतीनं होत असलेल्या आपल्याला दिसतात. आणि ही उद्दिष्टच आपल्याला असं दिसून येईल की परिपूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येक देश, मग आपल्या देशामधील अन्नधान्याची उपलब्धता असेल, त्याचबरोबर आपल्याला असं दिसून येईल की प्राथमिक शिक्षण असेल, त्याचबरोबर आपल्याला लिंग आधारित समानता असेल, ही निर्माण करण्याचा प्रयत्न करत असलेला आपल्याला दिसतंय. मृत्यूदरामध्ये, बाळ मृत्यूदरामध्ये घट कशा पद्धतीनं होईल, स्त्रियांचं सबलीकरण कशा पद्धतीनं वाढवता येईल, स्त्रियांच्या आरोग्यामध्ये मातांच्या सुधारणा कशा पद्धतीने करता येईल. म्हणजे यासाठी प्रत्येक देश आणि भारत सुद्धा, प्रत्येक देश म्हणजे भारत सुद्धा याच्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत असलेला आणि ही उद्दिष्ट जास्तीत जास्त कशी पूर्ण करता येतील या दृष्टीनं पावलं टाकत असलेला आपल्याला दिसतो. याच्यानंतर आपल्याला जो विचार करायचा आहे तो आपल्याला माहित आहे की नरेंद्र मोदींनी जे आहे ते एक नवीन उद्दिष्ट आपल्याला घालून दिलेलं आपल्याला दिसून येतं. आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर एक नवीन कन्सेप्ट घेऊन हे जे सरकार आहे ते सरकार
सरकार स्थापन झालेलं आपल्याला दिसतं की एक मॉडर्न इंडिया, एक आधुनिक भारत. आणि मग आधुनिक भारतामध्ये आधुनिकीकरण सगळ्यात महत्त्वाचं झालं पाहिजे. आणि या अंतर्गतच आपण जर बघितलं तर 25 सप्टेंबर 2014ला ज्यावेळी सरकार अस्तित्वामध्ये आलं त्यावेळी पहिल्यांदाच मेक इन इंडिया, भारतात बनवा, वस्तू निर्माण भारत अशा प्रकारची घोषणा केली. आणि या घोषणा केली असं नाही आहे तर आपल्याला बऱ्याच वेळा आपण गाड्या, ऑटोमोबाईल क्षेत्र असेल, अभियांत्रिकी क्षेत्र असेल, प्रक्रिया क्षेत्र असेल, या अनेक गोष्टींमध्ये आपण जे परावलंबित्व होतो, दुसऱ्याकडे पाठवणं, तिथून पक्का माल तयार करून भारतामध्ये आणणं, म्हणजे कच्च्या मालाच्या निर्यातीची आणि पक्क्या मालाच्या आयातीची जे बाजारपेठ भारत बनवून राहिलं होता याच्यापासून मुक्तता करण्यासाठी भारतामध्येच उद्योगधंदे जर सुरू झाले, अशा प्रकारचे छोटे मोठे उद्योगधंदे जर सुरू झाले तर औद्योगिक क्षेत्र वाढीस लागेल आणि भारतामधल्याच लोकांना रोजगार उपलब्ध होईल. आणि म्हणून जास्तीत जास्त वस्तू जर भारतात तयार झाल्या कच्च्या मालावरती प्रक्रिया करून त्याचं पक्क्या मालामध्ये, तर आपल्याला असं दिसून येईल की त्या दृष्टीनं भारताची निर्यात सुद्धा वाढेल, परकीय चलन आपल्याला उपलब्ध होईल. आणि म्हणून या धोरणाला धोरणात्मक प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा पावलं उचललेली आपल्याला दिसतात. नवीन प्रक्रिया ज्या आहेत ते नवीन प्रक्रिया उद्योगांना एक लक्षात घ्या की चालना या मेक इन इंडिया अंतर्गत दिलेलं आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर भारतामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या पायाभूत सुविधा सुद्धा होणं महत्त्वाचं होतं. मग त्यासाठी वाहतुकीच्या सुविधा असतील, त्याचबरोबर आपल्याला दिसून येईल की विजेची व्यवस्था असेल, पाण्याची उपलब्धता असेल, ज्या प्रायमरी गोष्टी लागतात उद्योगधंद्यासाठी, व्यवसायासाठी, या सगळ्या मूलभूत गोष्टींची उपलब्धता करून देणं, तशा प्रकारच्या सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून या मेक इन इंडिया अंतर्गत पावलं टाकलेले आपल्याला दिसतात. एक आपल्याला असं दिसून येईल की प्रायोरिटी क्षेत्र, ज्याला प्राधान्य क्षेत्र असं आपण म्हणतो, की जे लोकांच्या उदरनिर्वाहाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे, लोकांच्या गरजेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे, लोकांच्या राहणीमानाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे, लोकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे, अशी जी प्राधान्य क्षेत्र आहे, या प्राधान्य क्षेत्रांना मध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक करणं, या प्राधान्य क्षेत्राचा विकास घडवून आणणं, या प्राधान्य क्षेत्राच्या अंतर्गतच आपल्याला असं दिसून येईल की विविध वस्तू व सेवांचं उत्पादन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून पावलं टाकलेली आपल्याला दिसतात. त्याचबरोबर नवीन दृष्टिकोनही स्वीकारलेला आपल्याला दिसतो आहे की एक न्यू अप्रोचेस, की प्रगतिशील भारत, आम्ही जे करतो आहे ते आमच्या देशामध्येच आम्ही उत्पादन करतोय, म्हणजे त्यामुळे आपलं परावलंबित्व, आपली आयात जी आहे ते कमी होऊ शकते. आज आपण बघतोय की आपल्या देशात चाइल्ड पॉप्युलेशन आहे, चायनासारखा देश अनेक खेळणी लहान मुलांची बनवत असतो, आपण ती आयात करत असतो. ही जर आपल्याच देशात जर बनली, उत्पादन झालं, मग इलेक्ट्रिक असेल, इलेक्ट्रॉनिक असेल, किंवा आपल्याला असं दिसून येईल की उपयोगी लागणारी ग्राहक उपयोगी वस्तू असतील, या दृष्टिकोनातून एक नवीन अप्रोच स्वीकारला की ज्यामध्ये आपल्याला असं दिसून येतं की एक नवीन दृष्टिकोनातून उत्पादन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केलेले आपल्याला दिसतात. म्हणजे याचा अर्थच असा आहे की हे सगळं वाढवत असताना शेतीची उत्पादकता वाढवणं, उद्योगधंद्याच्यामधलं उत्पादन वाढवणं, त्याचबरोबर आपल्याला असं दिसून येईल की मोठ्या प्रमाणातली रोजगार निर्मिती करणं आणि पायाभूत सुविधांचा विकास करणं, उत्पादन क्षेत्रामध्ये व्यवसाय करणे, हे सहज शक्य होत असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं तर मेक इन इंडियाच्या अंतर्गत सुद्धा हे पावलं उचललेले आपल्याला दिसतात. कौशल्य भारताचं जी घोषणा आहे ती 2016 मध्ये केलेली आपल्याला दिसून येते की कौशल्य भारत निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून. त्या कौशल्य भारत आपण जर बघितलं तर जुलै 2016 मध्ये हे कन्सेप्ट अस्तित्वात आलेले आपल्याला दिसते की भारतामध्येच जास्तीत जास्त लोकांच्या मध्ये कौशल्य निर्माण करणं, आणि हे कौशल्य निर्माण करत असताना आपल्याला असं दिसून येतं की राष्ट्रीय कौशल्य विकास मिशन जे आहे ते राष्ट्रीय कौशल्य विकास मिशन अंतर्गत वेगवेगळे स्किल डेव्हलपमेंट कोर्सेस निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून पावलं टाकलेली आपल्याला दिसून येतात. म्हणजे एकत्रित आपण जर पाहिलं तर प्रधान कौशल्य विकास योजना आहेत, किंवा आपल्याला असं दिसून येईल की 2015चं कौशल्य व उद्योजकता विकास धोरण आहे, कौशल्य कर्ज योजना आहे, अशा अनेक प्रकारच्या योजना ज्या आहेत त्या कौशल्य भारत अंतर्गत केलेल्या आपल्याला दिसून येतात की ज्या लोकांना कौशल्याच्या आधारावरती उद्योग व्यवसाय करायचा आहे त्यांना जास्तीत जास्त आपल्याला असं दिसून येईल की कर्ज योजना उपलब्ध करून द्या. यानंतर आपल्याला जो विचार शेवटचा करायचा आहे की भारतात गुंतवणूक करा, इन्व्हेस्ट इन इंडिया. 2015लाच आपल्याला असं दिसून येईल की देशाचे जे
दृष्टिकोनातूनच पावलं टाकलेली आपल्याला दिसतात. आणि म्हणून भारतातील जे आपल्याला असं दिसून येईल की इन्व्हेस्टमेंट जे डिपार्टमेंट आहे, या डिपार्टमेंटच्या अंतर्गत प्रमोटिंग जास्तीत जास्त करणं, की लोकांना याच देशामध्ये गुंतवणूक करायला लावणं किंवा देशाच्या अंतर्गत गुंतवणुका वाढवणं. परकीय जे अनिवासी भारतीय आहेत, या अनिवासी भारतीयांना सुद्धा आवाहन करून भारतामध्ये गुंतवणुका करण्यास प्रोत्साहन देणं, या अंतर्गत हे उपक्रम राबवलेले आपल्याला दिसतात, की जेणेकरून परदेशातील गुंतवणूक भारतामध्ये जास्तीत जास्त वाढेल. परकीय गुंतवणुका वाढल्यामुळे परकीय तंत्रज्ञान असू दे, यंत्रसामुग्री असू दे आणि त्याचबरोबर बौद्धिक कौशल्य असू दे, हे भारतात येईल आणि भारतातला आर्थिक विकास घडून येईल. या दृष्टिकोनातून हे प्रयत्न केलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे प्रत्येक योजना ही याच्याच पाठीमागे आहे की एक सबळ भारत. भारत हा आर्थिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या आणि पर्यावरणीय दृष्ट्या एक सक्षम भारत तयार व्हावा, एक विकसित भारत तयार व्हावा, या दृष्टिकोनातून या सगळ्या उपाययोजना केलेल्या आपल्याला दिसतात. आणि एक शाश्वत आर्थिक विकास त्याच्यातून साधला जावा, की जेणेकरून भविष्यातील पिढीचा जो विकास आहे, या विकासामध्ये एक सातत्य घडून येईल. आणि म्हणून हे सातत्य निर्माण करण्यासाठी वर्तमान काळातीलच आर्थिक विकास हा योग्य पद्धतीने करणं अत्यंत महत्त्वाचं असलेलं आपल्याला दिसून येईल.